नमस्कार गळे हो. हा आपला पहिला ब्लॉग आहे. आता गळे हो म्हणजे काय, तुम्ही सांग गळे हो म्हणजे काय, तर तुमच्या जमान्यातल्या भाषेत हॅलो हाय दोस्तो हाय फ्रेंड हे जे आहे त्याला आमच्या जमान्यातल्या भाषेत गळे हो म्हणतात. आणि जे गळे होमध्ये शब्दात ताकद आहे ते कोण्याच शब्दात ताकद नाही. म्हणून म्हणतो हाय गळे हो, कसे आहात तुम्ही, चांगले आहा ना, चांगलेच असाल, चांगले असले पाहिजे. तर आम्ही निघालो आता तळेगावले काय ह्यासाठी चाललो हे तुम्हाला शेवटी समजेनच. तर गोष्ट अशी आहे की आता आंब्याचा सीझन आला संपत, म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. आता गोष्ट अशी आहे की तुम्ही जे आंबे खाऊन राहिले आजच्या जमान्यात, तुमच्या जमान्यात आणि आमच्या जमान्यात लय फरक होता. तो तारक मेहता का उलटा चष्मातला भिडे म्हणते ना, हमारे जमाने में, तशीच गोष्ट आहे. आमच्या जमान्यातलं अलग काम होतं, तुमच्या जमान्यातलं अलग काम आहे. आमच्या जमान्यात जे भेटे ते आज भेटत नाही, जे आज भेटते ते आमच्या जमान्यात ना भेटे. आमच्या जमान्यात लोकांच्या घरात टी व्ही पाहायला चोरून जावं लागे. आता एकेकाच्या घरात 5-5 मोबाईल, अँड्रॉइड फोन आहेत बाबा. कसं करता, जमाना बदलला ना. आमच्या अगदी हापूस नाव ऐकायला भेटत नव्हतं, आता हापूस नाव आहे लेकराच्या तोंडात. म्हणजे काय, लेकराच्या घरात 12 महिने हापूस राहते असं म्हणा. पण आता जे तुम्हाला मी दाखवणार आहे हे लय अलग गोष्ट आहे. हे गोष्ट अशी आहे की मेकर जालना रोडवर तळेगाव फाटा आहे. सिंदखेड राजाच्या पुढे 20-25 किलोमीटर गेलं की तळेगाव फाटा आहे. त्या तळेगाव फाट्यापासून असं अंदर गेलं उत्तर दिशेच्या इकडे की तिकडे एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इकडं जे गाव आहे, छोटंसं गाव आहे, मस्त निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि त्या निसर्गरम्य वातावरणात ते गाव वसलेलं आहे. तर त्या गावामध्ये काय माहिती आहे काय, त्या गावातली जी खासियत आहे ना, ते खासियत हे खास करून सगळ्यासाठी, म्हणजे आपल्या नेतुरण्या पोरीसाठी, जवानपोट्टीसाठी आणि म्हाताऱ्या माणसासाठी आणि शेतकरीसाठी, सगळ्यासाठीच फायद्याची गोष्ट आहे. तर असा मग तो गळ्यानं मला सांगितलं काल, किंवा हे पाहणे तदिगिनी म्हणे, त्या बाबा म्हणे झाडाखाली म्हणे टोपलं घेऊन बसतात आणि त्याच्याजवळ म्हणे असा एक ॲटम आहे म्हणे की जो फारच सुपर लागते. आता तो ॲटम काय आहे, तर तो ॲटम मी तुम्हाला पहिलेच त्याची हिंट दिली होती. आता तुमच्या लक्षात आले की नाही आले काय माहीत, पण तो ॲटम तुम्हाला मी शेवटी सांगणार आहो म्हणजे दाखवणार आहोत. तसं मग मला मागाळ्यानं लांबवणं त्या तिकडे. आता मला जायचं होतं घरी, मी असतो इकडे ड्युटीवर. मग आता घरी जायचं होतं मला, काय करावं, लयला ब्लॉक कायचा करावं हाईच्या डोक्यात होता. मग आज विषयही भेटला, ब्लॉक करायला टाईमही भेटला, आणि घरी जायचं होतं काहीतरी लेकरीसाठी घेऊन जावं लागते म्हणून ते गळ्यानं सांगितलं होतं. तर त्या हिशोबाने निघालो, गाडी घेऊन निघालो. मग गाडी घेऊन निघाल्यावर मग असं विचार करता कुठेतरी आलो. आता आलो आम्ही, हे आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडापाशीच हे तुम्हाला आता म्हातारे बाबा बसलेले दिसून राहिले. हे बाबा आता इथं बसलेले. मग बाबा कष्टले आंबे आबासंग गोष्टी करून आबाने सांगितलं 100 किलो झाडाचे पडे गोड आहे ना, झाडाले कशाने पिकवलेले खाली पडते झाडाचे पिकलेले आहेत का. बरं झाडाचा पिकलेला आंबा आहे. म्हणजे जवळपास ते 10 ते 20 किलो आंबे इथं असे झाडाचे पिकलेले. 1 किलो कुठल्याही प्रकारच्या केमिकल कडक नैसर्गिकरित्या झाडाला पिकलेले आंबे असे आंबा गोळा करून विकतात. आणि आंबा म्हणसान तर एवढा गोड आहे रे बा, काय सांगू तुम्हाला. हे बा म्हणजे तो आंबा आता कसा आहे तर ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक परी. हे बा आता हा निसर्गरम्य वातावरणात हे आप्पाजी अतिशय बसेल असतात आणि हे अतिशय त्याचा तो आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या संग मी शेवटी बोललो की आबा आता तुमच्यासारखं जुनं खोड, हे आंब्याच्या झाडाचं जुनं खोड झालं, याचे नवीन खोडं तयार करायला लागतात. आबा हाणत हो बाबू अग्नी, इकडं 2-3 झाडं लावायला तरी ते जगवणं चालू आहेत. हे झाडं काही म्हणत 2-4 वर्षाच्या वर टिकत नाहीत. तर मग असं करता मागाळ्याला दिसला ना एक भाऊ आंबा पडेल खाली, त्याला म्हटलं उचलतो आंबा. त्यानं तो उचलला आंबा आणि लागे मला दाखवून राहिला. त्याला म्हटलं दाखवा कॅमेऱ्याला, पाहू द्या लोक येले कसे आंबे. हा असा आंबा जो आहे चांगला एकदम क्वालिटीचा, जो झाडाचा पिकून खाली पडला होता तोच, तसेच आंबे ते आंबा गोळा करतात. आणि तो आंबा मग मला त्या गळ्यानं खायला दिला. हे बा तुम्हाला सांगतो असा सुपर असा प्युअर आंबा लागला की तो काय सांगू तुम्हाला, की म्हणतात ना की ओरिजिनल असते. तर ओरिजिनल आंबा म्हणजे काय, तर हा या आप्पाजवळचा हा आंबा झालते भाऊ. मग आमचे आंबे घेणं आणि मग आम्ही काय केलं, गाडीला मारली किक आणि निघालो रस्त्यानं. कोणता आता पडून राहिला झाकटबळा टाईम होऊन राहिला. आणि मला जावं लागते अजून 150 किलोमीटर. 150 किलोमीटरला माझं गाव आहे आणि वारं पाणी पावसाचे दिवस आहेत. म्हटलं बा अधिक आपल्या रस्त्यानं वाक्य नाव म्हणून तर मग मी हा काय केलं, मग निघालो गळ्याला घेऊन बा मी अधिक वापसीच्या रस्त्यानं. तर आता घरी गेल्यावर तुम्हाला अधिक सांगतो कसे आहेत ते आंबे.
आणि हे बा असा सुपर आंबा आहे. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सूचना आहे की कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता या बाबाचा एक आदर्श तुम्ही डोळ्यासमोर घ्या. आणि आपल्या लोकांना विचारतो सांगतो की कार्पेटचे पिकेल फळं जर आपण ज्या भावात घेतो त्याच भावात जर आपल्याला असे नैसर्गिकरित्या जर पिकेल फळं जर भेटत असतील ना बाबा, तर हेच फळं तुम्ही घेत जा आणि हेच खात जा. तरच आपल्या देशातला शेतकरी म्हणजे अन्नदाता टिकेल. नाही तर फक्त फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर आणि त्या सोशल मीडियावर चर्चा करू केल्यापेक्षा असं काहीतरी करत चला. एवढंच बोलतो. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर मला माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला त्यात कमेंट करून सांगा की भाऊ ह्या अशा चुका झाल्या, डबल करू नका. त्याच्यात काय काय सुधारणा करायला लागते मला सांगा. कसं तुम्ही सांगताना अगदी मला समजेल, मग अधिक नवीन ब्लॉग करीन. तर गडो मग असं झालं तर मग आजचा माझा ब्लॉग कसा झाला तो सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि जर चांगला वाटला असेल तर फॉरवर्ड शेअर करा बा. आणि कमेंट करून फक्त कसा झाला, चांगला झाला की खराब झाला एवढं मात्र मला नक्की सांगा. आणि माझ्या दुसऱ्या ब्लॉगची प्रतीक्षा करा, कारण तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लवकरच मी तुमच्यासाठी नवीन दुसरा फ्रेश ब्लॉग दुसऱ्या विषयावरचा घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.